स्वामी सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज यांचा उमेदवारी अर्ज दाखल। समाजाच्या उद्धाराकरता तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षण, आरोग्य, रोजगार या मूलभूत हक्कांपासून वंचित असणाऱ्या सर्व समाजाच्या विकासाकरिता आपल्या हक्काचा कुणीतरी व्यक्ती संसदेत असावा। या अनुषंगाने नाशिक लोकसभा मतदारसंघातील तरुण, तडफदार, सुशिक्षित, निस्वार्थी नेतृत्व भगवाधारी महात्मा महंत सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांनी साधू संतांच्या उपस्थितीत निरंजनी पंचायती आखाड्याचे राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने मोठं शक्ती प्रदर्शन करत गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। नाशिक शहरातील बीडी भालेकर मैदान येथून शक्ती प्रदर्शनास सुरुवात करून शालिमार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा CBS मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली आणि अर्ज दाखल करण्यात आला। आज महंत सिद्धेश्वरानंद सरस्वतीचा उमेदवारी अर्ज आम्ही भरायला चाललेला आहोत। साधू संत महात्मे माझ्या त्र्यंबक राजाच्या हनुमंतराच्या रूपामध्ये आलेले आहेत आणि ह्या देवभूमीला हे मंगल संदेश देताना खूप आनंद होतोय। मला माहीत आहे मतदार बंधू आणि भगिनींना खूप आनंद होत असेल की एक संन्यासी भगवाधारी महात्मा राजकारणामध्ये येऊन समाजकारण करू इच्छितोय, तर भरभरून नाशिककर मतदार बंधू आणि भगिनी याला प्रतिसाद देतील मला विश्वास आहे। सर्व भगवाधारी महात्मे आज तळपत्या उन्हामध्ये उभे आहेत आणि एका संन्याशासाठी, एका नाशिककरांच्या सेवेसाठी हे सर्व महात्मे आलेले आहेत आणि खरोखर ज्यावेळेस आपण महात्म्यांचा आशीर्वाद घेऊन आपण मंगल काम करतात तर खरोखर तो मंगल आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। आपण सर्व श्रद्धाळू आहात, आपण सर्व आध्यात्मिक आहात। मी माझ्या नाशिककर बंधू आणि भगिनींना एवढंच सांगतो की आज अर्ज तुमच्या सेवेसाठी भरत आहेत महंत, तर सिद्धेश्वराला भरभरून सर्वांनी मतदान करावं आणि भगवाधारीला सन्मानाने संसदेमध्ये पाठवावं असं माझे नाशिककरांना विनंती करतो। आज आम्ही जे काय अर्ज सादर करणार आहोत तो आपण सध्या अपेक्षित करत आहोत, परंतु आमची बोलणी चाललेली आहेत। जोपर्यंत वरिष्ठांचे आदेश येत नाही तोपर्यंत तर फिक्स काही असं समजू शकत नाही। म्हणून आपण आज सध्या जे आजच्या 30 तारखेला 30 एप्रिल 2024ला सर्वप्रथम आपण नॉमिनेशन करत असताना अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज आज सादर करत आहोत। साहजिकच आपल्याला सर्वांना माहिती आहे की हिंदुत्वाचा मुद्दा म्हटला की BJPकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो, तर नक्कीच आमचं BJPकडे बोलणं चालू आहे। जे आमच्या साधक आहे जेणेकरून त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचून बोलणं चालू आहे आमचं। नक्कीच आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे आणि आपल्या देशाला संविधान आहे आणि संविधानाने आपल्याला प्रत्येकाला अधिकार दिला आहे की लोकशाहीमध्ये आपण आपलं मत मांडू शकतो आहे, आपण उमेदवारी करू शकतो आहे। त्या अनुषंगानेच आम्ही पुढे येत आहोत आणि सर्व साधू संतांचा महंतांचा मला आशीर्वाद आहे आणि सगळ्यांची एकच इच्छा आहे की नाशिक ही देवभूमी कुंभभूमी आहे आणि येणारा काळ कुंभाचा आहे, तर कुंभाच्या काळामध्ये नाशिकचा सर्वांगीण विकास कसा होईल ते ही साधू संतांना कळकळ आहे आणि त्याच कळकळीतूनच ही उमेदवारी पुढे येत आहेत। यावेळी निरंजनी पंचायती आखाड्याचे राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज, गुरुदेवांचे कृपापात्र शिष्य श्रीराम शक्तीपीठ संस्थानचे महंत सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी महाराज नाशिक लोकसभा लढवणार असून त्यासाठी प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद घेऊन नाशिकच्या प्राचीन श्री काळाराम मंदिरात महाआरती करण्यात आली। यावेळी स्वामी शंकरानंद सरस्वती महाराज, महंत गणेशानंद सरस्वती महाराज, महंत गिरिजानंद सरस्वती महाराज, जुन्या आखाड्याचे ठाणापती महंत विष्णुगिरी महाराज, पंचायती श्री निरंजनी आखाड्याचे ठाणापती महंत धनंजयगिरी महाराज, सोबतच महानिर्वाण आखाड्याचे महंत अजयपुरी महाराज, बडा उदासीन आखाड्याचे महंत बालकमुनी महाराज, अटल आखाड्याचे उदयगिरीजी महाराज आदि उपस्थित होते। संबंधित है सभी 13 अखाड़े इसमें सम्मिलित है। पूरा साधु समाज खरदर्शन है और जनता जनार्दन है और इसके लिए हम उनको शुभेच्छा देते हैं और सभी आम मतदाताओं से हम मंगल आशा रखता हूं कि खूब भारी मतों से वोट मतदान करेंगे। तसेच यावेळी रवींद्र महाराज नंदावरे, सचिन मानकर, महेश लांगे, ॲडव्होकेट दीपक गवळी, अजय जगताप, नितीन थेटे, प्रसाद ठाकरे, हिरामण ढगे, पंकज मोरे, प्रदीप परदेशी, जनक कुंदे, पोपट जाधव यांच्यासह सर्व आखाड्यांचे महंत, साधू संत
हजारो भक्त परिवार व नागरिक उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी निर्मला गायकवाड.